हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अमोल बायोलॉजी क्लासेस. तर आज आपण इकॉलॉजिकल सक्सेशन हा टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. लास्ट टाईम आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड्स हा टॉपिक डिस्कस केलेला होता. आज आपण इकॉलॉजिकल सक्सेशन हा टॉपिक बघणार आहोत. तर इकॉलॉजिकल सक्सेशन काय आहे तर हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस येतात. त्या स्टेजेस आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पायोनियर असेल, सेरल स्टेजेस असेल, त्याच्यानंतर क्लायमॅक्स स्टेजेस असेल. तर ह्या स्टेजेस आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. डिफरंट स्टेजेस आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि ॲक्च्युली सक्सेशन कशा प्रकारे होतं तर ते आज आपण यामध्ये बघणार आहोत. हा जो टॉपिक आहे इकॉलॉजिकल सक्सेशन, तुमच्या तुमची CET एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल किंवा स्टेट बोर्डची एक्झाम असेल, त्यासाठी खूप युजफुल टॉपिक आहे. तर सक्सेशन जर बघितलं आपण तर सक्सेशन एक ग्रॅज्युअल चेंज आहे. सक्सेशन त्या ठिकाणी काय ग्रॅज्युअल चेंज आहे. सक्सेशन ही कधीच 1 किंवा 2 दिवसामध्ये होत नाही, तर त्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. तेव्हा कुठेतरी त्यामध्ये काय होतं, सक्सेशन होतं. सक्सेशन ही कधीच ॲनिमलच्या सेन्समध्ये होत नाही, तर सक्सेशन ही कोणाच्या सेन्समध्ये होतं, प्लांटच्या सेन्समध्ये आपल्याला बघायला भेटतं. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकते, एखादी एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते की सक्सेशन ही कधी ॲनिमलच्या सेन्समध्ये होतं का. ट्रू ऑर फॉल्स असेल, MCQ टाईप ऑफ क्वेश्चन असेल, तर त्यामध्ये पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते की सक्सेशन हे फक्त प्लांटच्या सेन्समध्ये त्या ठिकाणी होत असते. आणि हे जे सक्सेशन आहे तर सक्सेशनमुळेच त्या ठिकाणी काय झाली, एक पूर्ण इकोसिस्टम त्या ठिकाणी काय झाली, डेव्हलप झाली. सक्सेशनमुळेच त्या ठिकाणी काय झाले, एक इकोसिस्टम आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं. सक्सेशनमध्ये जर बघितलं त्याचे टाईप्स आहे, प्रायमरी सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन, त्याच्यानंतर इकॉलॉजिकल सक्सेशनचे काही मॉडेल्स आहे. बट आपल्याला एवढे इन डिटेल त्यामध्ये जायचं नाही आहे. तुम्हाला जेवढं तुमच्या सिलेबसमध्ये आहे तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, डिस्कस करायचं की जे नीट असेल, CET असेल, स्टेट बोर्ड असेल, त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते स्टडी करायचे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इकॉलॉजिकल सक्सेशन एक त्यामध्ये टाईम काय त्यामध्ये एक क्रुशियल फॅक्टर आहे. टाईम काय त्यामध्ये एक क्रुशियल फॅक्टर आहे. टाईम का क्रुशियल फॅक्टर आहे, कारण इकॉलॉजिकल जे सक्सेशन आहे तर ते सक्सेशन 1 किंवा 2 दिवसामध्ये होत नाही, तर त्याला मिलियन्स ऑफ इयर लागतात. त्याला त्या ठिकाणी काय लागतात, ते मिलियन्स ऑफ इयर लागतात. मग त्या मिलियन्स ऑफ इयरमध्ये एखादी इकोसिस्टम त्यामध्ये काय होते, डेव्हलप होते. मग इकोसिस्टम कशी डेव्हलप होते, कशा प्रकारे ते डेव्हलप होते, तिच्या स्टेजेस काय काय आहे, तर ते आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. सुरुवातीला जर बघितलं आपण, यामध्ये जर बघितलं सक्सेशन इन प्लांट, तर प्लांटच्या सेन्समध्ये जे सक्सेशन आहे तर ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. तर यामध्ये झेरॉक्स सक्सेशन ऑफ प्लांट असेल, हायड्राईटचे सक्सेशन ऑफ प्लांट असेल. झेरॉक्स सक्सेशन ऑफ प्लांट म्हणजे काय की एखाद्या डेझर्ट एरियामध्ये कशाप्रकारे सक्सेशन होतं, किंवा एखाद्या लँड एरिया असेल तर त्याच्यावरती कशाप्रकारे सक्सेशन होतं, तर त्याला काय म्हणतो आपण, झेरॉक्स सक्सेशन. हायड्राईट सक्सेशन म्हणजे काय, वॉटरमध्ये कशाप्रकारे सक्सेशन होतं, त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, हायड्राईटचे सक्सेशन ऑफ प्लांट. तर आपल्याला सक्सेशन त्या ठिकाणी बघायचं आहे. आपण त्याला इन डिटेलमध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिसते बघा, यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिसते. तर ही जी डायग्राम आहे, आपल्याला फोकस कोणत्या डायग्रामावरती करायचा, झेरॉक्स सक्सेशन ऑफ प्लांट ही जी डायग्राम आहे हिच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा, फोकस करायचा. तर सक्सेशन जर बघितलं आपण तर सुरुवातीला त्या ठिकाणी काय असतो, एक बेर ग्राउंड एरिया त्या ठिकाणी असतो. तर यामध्ये डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे बेर रॉक. बेर रॉक म्हणजे काय, तर सुरुवातीला त्या ठिकाणी काय असतो, एक बेर ग्राउंड एरिया असतो. बेर ग्राउंड एरिया म्हणजे काय, तर मोकळा एरिया म्हणतो आपण त्याला. का असा एरिया का त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वनस्पती, कुठल्याही प्रकारचे प्लांट, ॲनिमल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. इवन त्यामध्ये सॉईलसुद्धा प्रेझेंट नसती. फक्त तो जो एरिया आहे तर तो एरिया त्या ठिकाणी कसा असतो, एकदम रॉकी एरिया म्हणतो आपण त्याला. तिथे फक्त आपल्याला रॉक बघायला भेटेल, मोठमोठाले खडक त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर सुरुवातीचा जो एरिया होता तर तो त्या ठिकाणी कसा होता, बेर रॉक एरिया होता.
मग यामध्ये काय येतं, प्रायमरी सक्सेशनचा पार्ट येतो. हा जो पार्ट आहे तर हा पार्ट आपण कसलं बघतो आहे, प्रायमरी सक्सेशनचा पार्ट बघतो. यामध्ये प्रायमरी सक्सेशनमध्ये काय येणार, त्या ठिकाणी बेर रॉक एरिया. सुरुवातीला जर बघितलं तुम्ही तर पृथ्वीवरती फक्त आपल्याला त्या ठिकाणी दगडच किंवा रॉक त्या ठिकाणी बघायला भेटत होते. त्यावेळेस खूप जास्त ज्वालामुखी होत होता आणि तो जो ज्वालामुखी आहे तर त्या ज्वालामुखीमुळे खूप सारा लावा त्यामधनं काय येत होता, बाहेर येत होता. तो जो ज्वालामुखी आहे तर त्या ज्वालामुखीमधनं खूप सारा लावा बाहेर येत होता आणि तो जो लावा आहे तो लावा त्या ठिकाणी काय होत होता, एकत्र येऊन त्या ठिकाणी तो स्प्रेड होत होता. काय होत होतं, तो स्प्रेड होत होता. त्याचा एक लेयर त्या ठिकाणी तयार होत गेला. हळूहळू ज्वालामुखीमुळे तो जो लावा आहे तर त्या लावाचा त्या ठिकाणी काय झाला, लेयर तयार होत गेला. आणि तो जो लेयर आहे तर त्या लेयरमुळे तो लेयर तयार होत हळूहळू तो लेयर त्या ठिकाणी काय झाला, थंड होत गेला. कारण तुम्हाला माहीत आहे लावा त्या ठिकाणी कसा असतो, ज्वालामुखी झाल्यामुळे तो जो लावा असतो तो एकदम गरम असतो, त्यामध्ये खूप जास्त उष्णता असते. मग तो जो लावा आहे तर तो लावा हळूहळू काय झाला, थंड होत गेला. लावा थंड होत गेल्याच्या नंतर तो जो लावा आहे तर त्याचं कन्व्हर्जन इग्निशियस रॉकमध्ये झालं. तो जो लावा आहे तर त्या लावाचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, इग्निशियस रॉकमध्ये त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन झालं. आणि इग्निशियस रॉकमध्ये त्याचं कन्व्हर्जन झाल्याच्या नंतर तो जो रॉक आहे तर तो रॉक सॉफ्ट बनत गेला. तो रॉक त्या ठिकाणी काय झाला, सॉफ्ट बनत गेला. आणि रॉक सॉफ्ट बनल्याच्या नंतर असं करत करत त्यापासून काय झाले, खूप सारे रॉक त्या ठिकाणी तयार झाली. असं करत करत ही जी प्रोसेस आहे, ज्वालामुखी झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, इग्निशियस रॉक तयार झाला. तो रॉक हळूहळू सॉफ्ट बनत गेला. सॉफ्ट बनल्यामुळे त्या रॉकचा थर त्या ठिकाणी काय झाला, इन्क्रीज होत गेला. आणि त्यापासून खूप सारे रॉक पृथ्वीवरती काय झाले, तयार झाली. सुरुवातीला फक्त आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटतं, बेर रॉक एरिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत होतं. आणि तो जो पिरियड होता तर त्या पिरियडमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त हाय टेम्परेचर होतं. त्यावेळेस जवळजवळ 45 किंवा 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर बघायला भेटत होतं. आणि सॉईलचा जो pH आहे तर जवळजवळ तो 9पर्यंत त्या ठिकाणी काय होता, सॉईलचा pH आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत होता. म्हणजे त्याचा परिणाम कशावरती झाला, त्या ठिकाणी असणारे जे टेम्परेचर असेल, त्या ठिकाणी असणारी जी सॉईल तर त्यावेळेस तयारच झालेली नव्हती. सॉईल ही केव्हा तयार झाली, ज्यावेळेस ते जे रॉक आहे तर त्या रॉकचं त्या ठिकाणी वेदरिंग झालं. रॉकचं वेदरिंग झाल्याच्या नंतर पुढे जाऊन ते जे रॉक आहे तर ते रॉक ब्रेक झालं. आणि रॉक ब्रेक झाल्याच्या नंतर त्याचं स्मॉल पार्टिकलमध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्जन झालं. आणि रॉकमध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्यात जास्त अमाऊंट हे कशाचं असतं, फॉस्फरसचं. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त अमाऊंट बघायला भेटतं. रॉकमध्ये सर्वात जास्त जे अमाऊंट आहे तर ते कशाचं आहे, फॉस्फरसचं. आपल्याला त्यामध्ये फॉस्फरसचं अमाऊंट त्याच्यामध्ये सर्वात जास्त बघायला भेटतं आपल्याला. म्हणून तो जो रॉक आहे ते त्या रॉकचं त्या ठिकाणी काय झालं, ब्रेकडाऊन झालं, वेदरिंग झालं. आणि वेदरिंग झाल्याच्या नंतर तो जो रॉक आहे तर त्या रॉकचं कन्व्हर्जन स्मॉल पार्टिकलमध्ये झालं. त्या स्मॉल पार्टिकलचं कन्व्हर्जन सॉईलमध्ये झालं. मग त्यापासून काय तयार झाली, सुरुवातीला सॉईल तयार झाली. तिथे काय तयार झाली, त्या ठिकाणी सॉईल तयार झाली. आणि ती जी सॉईल आहे तर त्या सॉईलमध्ये त्या ठिकाणी काय झालं, सॉईलमध्ये फॉस्फरसचं कंटेंट आलं. जे रॉकमध्ये फॉस्फरसचं कंटेंट होतं ते कंटेंट आता कशामध्ये आलं, सॉईलमध्ये त्या ठिकाणी आलं. हा जो बेर रॉक एरिया आहे तर ह्या बेर रॉक एरियावरती त्यावेळेस न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप कमी होती. त्यावेळेस न्यूट्रिएंटची जी अवेलेबिलिटी आहे तर ती त्यावेळेस खूप कमी होती. आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचे प्लांट त्या ठिकाणी उगत नव्हते, प्लांट्स त्या ठिकाणी येत नव्हते. ॲनिमल्स तर आपल्याला बघायलाच भेटणार नाही सुरुवातीला. कारण त्यावेळेस जे सक्सेशन चालू होतं, सुरुवातीला जे सक्सेशन चालू होतं तर ते फक्त कोणाचं होतं, प्लांटचं होतं. मग त्या ठिकाणी हा जो बेर रॉक एरिया आहे तर यालाच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, हे काय झालं, सुरुवातीला एक प्रायमरी सक्सेशनचा पार्ट झाला. हा काय झाला, त्या ठिकाणी प्रायमरी सक्सेशनचा पार्ट झाला. मग तो जो रॉक आहे तर त्या रॉकवरती पहिली स्पीसीस त्या ठिकाणी तयार झाली, लायकेन. रॉकवरती पहिली स्पीसीस कोणती तयार झाली,
त्या ठिकाणी लायकेन ही पहिली स्पेसिस त्या ठिकाणी तयार झाली. आणि ते जे लायकेन आहे तर ते लायकेन त्या ठिकाणी रॉकवरती काय करत होतं, काही केमिकलचं सिक्रेशन करत होतं, काही ॲसिडिक केमिकलचं त्या ठिकाणी काय करत होतं, सिक्रेशन करत होतं. ॲसिडिक केमिकलचं सिक्रेशन झाल्यामुळे ते जे रॉक आहे तर त्या रॉकचं त्या ठिकाणी वेदरिंग झालं. रॉकचं वेदरिंग डायरेक्टली होत नाही, तर त्यासाठी काही केमिकलचं सिक्रेशन लायकेनमधून होत होतं, म्हणून रॉकचं त्या ठिकाणी काय झालं, वेदरिंग झालं, रॉकचं ब्रेकडाऊन झालं, स्मॉल पार्टिकलमध्ये कन्व्हर्जन झालं. त्यानंतर ते जे स्मॉल पार्टिकल आहे त्या स्मॉल पार्टिकलचं सॉईलमध्ये कन्व्हर्जन झालं. मग इथून पुढे पायोनियर स्टेज त्या ठिकाणी तयार झाली. पायोनियर स्टेज म्हणजे कोणती, सुरुवातीची स्टेज. पायोनियरचा मिनिंग त्या ठिकाणी काय होतो, पायोनियर म्हणजे अर्ली किंवा पायोनियर म्हणजे एकदम सुरुवातीची जी स्टेजेस आहे तर त्या स्टेजेसला काय म्हणतो आपण, पायोनियर स्टेज. तर इथून पुढे आता सक्सेशनला त्या ठिकाणी काय होते, सुरुवात होती. इथून आधी फक्त काय होतं, एक बेर रॉक एरिया होता. म्हणजे त्या तो जो एरिया आहे तर त्या एरियावरती कुठल्या प्रकारचे प्लांट येत नव्हते, ॲनिमल्स त्या ठिकाणी नव्हते. त्या एरियामध्ये खूप जास्त हाय टेम्परेचर होतं. आणि टेम्परेचर जर बघितलं आपण 45 to 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हाय टेम्परेचर त्या ठिकाणी बघायला भेटत होतं. त्यानंतर पायोनियर स्टेज आली, लायकेन डेव्हलप झाले. त्यानंतर स्मॉल ब्रायोफाईट प्लांट त्या ठिकाणी बघायला भेटले, स्मॉल ॲन्युअल प्लांट त्या ठिकाणी आले, लायकेन त्या ठिकाणी आले. म्हणजे हे जे स्मॉल ॲन्युअल प्लांट असेल, लायकेन असेल, तर हे त्या ठिकाणी डायरेक्टली नाही आली, हे त्या ठिकाणी डायरेक्टली नाही आली. तर त्यावेळेस समजा हायपोथेटिकली आपण एक्झाम्पल घेतलं, आपण काय बघतो, हायपोथेटिकली एक्झाम्पल घेतलं, एखादा हायवे रोड आहे आणि त्या हायवे रोडच्या कडाला खूप रॉकी एरिया आहे किंवा बेर एरिया आहे. आणि त्या हायवे रोडवरनं काय चालली, त्या ठिकाणी एखादी कॉटनची गाडी त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि त्या कॉटनची गाडी चालली असताना त्यामधनं जे कॉटनची सीड आहे ते डिस्पर्स झाली. त्यामधनं काय झाले, कॉटनची सीड काय झाली, तिथे डिस्पर्स झाली. म्हणजे असंच काही त्यावेळेस सुरुवातीला जो पायोनियर स्टेजेस होते तर त्यावेळेस हायपोथेटिकली सीड डिस्पर्सल झाली असेल, म्हणजे वाइंड थ्रू त्या ठिकाणी सीड डिस्पर्सल झाली असेल, किंवा त्या ठिकाणी तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये चुकून हुकून एखादं सीड त्या ठिकाणी आलं असेल, तर ते सीड आल्याच्या नंतर ते सीड त्या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी डेव्हलप झालं नाही. तर तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये त्या सॉईलचं जे कंटेंट आहे तर त्या कंटेंटमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी कमी होती, त्या सॉईलमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबल नव्हती. म्हणून तिथे कुठल्याही प्रकारची वनस्पती त्या ठिकाणी डेव्हलप होत नव्हती, कुठल्याही प्रकारचे प्लांट त्या ठिकाणी डेव्हलप होत नव्हते. सॉईलमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप कमी होती. सॉईलचा pH त्या ठिकाणी खूप जास्त होता, 9 pH त्या ठिकाणी सॉईलचा आपल्याला बघायला भेटत होता. आणि हायर टेम्परेचर त्या ठिकाणी होतं की त्यामुळे तो जो एरिया आहे तर त्या एरियावरती कुठल्याही प्रकारची वनस्पती त्या ठिकाणी येत नव्हती. त्या ठिकाणी पाऊससुद्धा कधीही होत नव्हता. तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला भेटत नव्हता. कधीच त्या एरियामध्ये पाऊस होत नव्हता. म्हणजे सुरुवातीला पायोनियर स्टेजमध्ये सुरुवातीला पावसाचं त्या ठिकाणी नामोनिशाणच नव्हता, पाऊसच त्या ठिकाणी होत नव्हता. कधीमधी एखादी जर सरळ जर झाली, कधीमधी चुकून जर एखादी चळक जर झाली त्या ठिकाणी पावसाची, तर त्या एरियामध्ये चुकून एखादं छोटंसं प्लांट त्या ठिकाणी काय होतं, तो ग्रो होत होतं. स्मॉल ॲन्युअल प्लांट त्या ठिकाणी कधीमधी त्या ठिकाणी ग्रो व्हायचं, पण ते आलेलं प्लांट पण त्या ठिकाणी काय व्हायचं, त्याची पण त्या ठिकाणी डेथ होत होती. का डेथ व्हायची, कारण त्याला पुरेसं त्या ठिकाणी न्यूट्रिएंट त्या ठिकाणी भेटत नव्हतं, पुरेसं वॉटर त्या ठिकाणी भेटत नव्हतं. त्यातल्या त्यात सॉईलचा pH पण खूप जास्त होता आणि त्यातल्या त्यात हायर टेम्परेचर असल्यामुळे त्या प्लांटवरती त्याचा इफेक्ट व्हायचा. म्हणून ते जे प्लांट आहे त्या प्लांटची त्या ठिकाणी डेथ व्हायची. आणि ही त्या ठिकाणी काय झाली, एक पहिली स्पीसीज झाली. प्लांटची त्या ठिकाणी काय झाली, एक पहिली स्पीसीज झाली. त्या प्लांटची डेथ झाली, ते प्लांट त्या ग्राउंड सरफेसवरती खाली पडलं. परंतु सॉईलवरती किंवा त्या एरियावरती ते प्लांट त्या ठिकाणी पडलं, पण त्या प्लांटमध्ये असणारे जे न्यूट्रिएंट आहे तर ते खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते.
आणि ते जे प्लांट आहे ते प्लांटचं डिकम्पोजिशन करण्यासाठी त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचे डिकम्पोजर अवेलेबल नव्हते. त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचे डिकम्पोजर्स त्या ठिकाणी अवेलेबल नव्हते, डेट्रिओरस त्या ठिकाणी अवेलेबल नव्हते, किंवा बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फंजाय जे डेट्रिओरस आहे तर ते त्या एरियामध्ये अवेलेबल नव्हते. आणि ते त्या एरियामध्ये अवेलेबल नसल्यामुळे त्या प्लांटचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशनच झालं नाही. त्या प्लांटचं त्या ठिकाणी डिकम्पोजिशनच त्या ठिकाणी झालं नाही. म्हणजे इथे काय होऊ राहिलं, या काय बघू राहिलो आपण, सिरल स्टेजेस त्या ठिकाणी बघू राहिलं. लायकेन आपण त्या ठिकाणी पायोनियर स्टेज बघितली. सुरुवातीची स्टेज पायोनियर, पहिली स्पीसीस त्या ठिकाणी तयार झाली. त्याच्यानंतर तिथून पुढे आपल्याला काय बघायचं, सिरल स्टेजेस तिथून पुढे बघायच्या. तिथून पुढे काय बघायचं आपल्याला, सिरल स्टेजेस बघायचे आहे. सिरल स्टेजेस म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी काही टर्मिनॉलॉजी या ठिकाणी डिस्कस करू. मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी की पायोनियर म्हणजे काय, का सुरुवातीची जी स्टेज आहे, एकदम सुरुवातीला पहिली जी स्पीसीस तयार होती तर तिला त्या ठिकाणी काय म्हणतो, पायोनियर म्हणतो. सिरल स्टेजेस म्हणजे काय, तर सिरल स्टेज म्हणजे काय, का त्यामध्ये सिरल स्टेजेसमध्ये काय होतं की पायोनियरपासून तर क्लायमॅक्स स्टेजपर्यंत पोचण्यासाठी लागणारे जे स्टेजेस आहे किंवा त्याचे ट्रान्झिशन स्टेप आहे, पायोनियरपासून तर क्लायमॅक्स स्टेजपर्यंत पोचण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोचण्यासाठी जे ट्रान्झिशन झोन आहे, जो ट्रान्झिशन झोन आहे किंवा ट्रान्झिशन ज्या स्टेप आहे तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, सिरल स्टेजेस म्हणायचे. त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, सिरल स्टेजेस म्हणायचं. सिरे म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सिरे. सिरे म्हणजे त्यामध्ये काय येईल, बेर रॉक एरिया येईल, पायोनियर स्टेज येईल, इंटरमिजिएट स्टेज येईल आणि क्लायमॅक्स स्टेज येईल. तर याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, सिरे म्हणायचं. त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, सिरे. सिरे म्हणजे काय, तर त्यामध्ये कोण येईल, बेर रॉक एरिया येईल सुरुवातीचा, पायोनियर स्टेज, इंटरमिजिएट स्टेज आणि क्लायमॅक्स स्टेज. तर हे कशामध्ये येतं, सिरेमध्ये येतं. सिरल स्टेज म्हणजे काय, तर पायोनियरपासून तर क्लायमॅक्सपर्यंत जो ट्रान्झिशन झोन आहे, जी क्लायमॅक्स कम्युनिटी आहे किंवा जी कम्युनिटी इकोसिस्टम आहे तर तिला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, सिरल स्टेजेस त्या ठिकाणी म्हणतो. मग त्याच्या सिरल स्टेज आहे तर आत्ता आपण त्याच त्या ठिकाणी डिस्कस करत आहोत. त्यामध्ये आपण पहिली स्पीसीस बघितली, ती पहिली स्पीसीस आली पण तिची डेव्हलपमेंट झाली नाही, कारण त्या ठिकाणी न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप कमी होती, न्यूट्रिएंट पुरेसे नव्हते, त्यामुळे तिची त्या ठिकाणी डेथ झाली. ती ग्राउंड सरफेसवरती पडली. ग्राउंड सरफेसवरती पडल्याच्या नंतर तिचं डिकम्पोजिशन त्या ठिकाणी झालं नाही, कारण त्यासाठी जे डिकम्पोजर्स आहेत तर जे डिकम्पोजर्स त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती. परंतु पहिली स्पेसीस ग्राउंडवरती त्या ठिकाणी पडली, त्यानंतर परत दुसरी स्पेसीस त्या ठिकाणी डेव्हलप झाली. हळूहळू खूप टाईम नंतर, खूप वेळानंतर त्या ठिकाणी काय झाली, दुसरी स्पेसीस त्या ठिकाणी आली. पेरेनियल हर्ब्स असेल, ग्रासेस असेल, ते त्या ठिकाणी काय झाले, डेव्हलप झाली. त्यांची त्या ठिकाणी काय झाली, ग्रोथ झाली. बट त्यांची पण ग्रोथ त्या ठिकाणी सफिशियंट ग्रोथ त्या ठिकाणी झाली नाही. का नाही झाली, कारण त्या ठिकाणी जो रेन आहे किंवा त्या ठिकाणी पाऊसच पडत नव्हता. त्या ठिकाणी पाऊसच पडत नव्हता, त्या ठिकाणी टेम्परेचर पण खूप जास्त होतं. आता जर टेम्परेचर जर बघितलं तर तो जो एरिया होता त्या एरियामध्ये जे टेम्परेचर होतं ते 40 to 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला त्यावेळेस टेम्परेचर बघायला भेटत होतं. आणि सॉईलचा जो pH आहे तर तो 8 किंवा 8.5पर्यंत सॉईलचा त्या ठिकाणी काय होता, pH होता. म्हणून त्या सॉईलवरती कुठल्याही प्रकारची स्पीसीज लवकर त्या ठिकाणी ग्रोथ होत नव्हती आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी पण त्या ठिकाणी अवेलेबल नव्हती. ती स्पीसीज आली, सेकंड स्पीसीज त्या ठिकाणी डेव्हलप झाली. पेरेनियल हर्ब ग्रासेस असतील ती आली, परंतु जास्त काळ ती त्या ठिकाणी त्या एरियावरती टिकली नाही, जास्त काळ ती त्या ठिकाणी राहिली नाही आणि तिची त्या ठिकाणी कालांतराने पुन्हा त्या ठिकाणी काय झाली, डेथ झाली. म्हणजे सेकंड स्पीसीजची पण त्या ठिकाणी डेथ झाली. सेकंड स्पीसीजची डेथ झाली म्हणजे तिच्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट आले असणारे. पहिल्या स्पीसीजमध्ये न्यूट्रिएंट कमी होते, दुसऱ्या स्पीसीजमध्ये थोडेफार न्यूट्रिएंट त्यामध्ये डेव्हलप झाले असेल. असं करून ते जे न्यूट्रिएंट आहेत त्या सॉईलवरती ते न्यूट्रिएंट त्या ठिकाणी जमा झाले असेल. त्यानंतर परत खूप दिवसानंतर, खूप कालांतरानंतर, खूप काळानंतर 100 इयर असेल किंवा 1000 इयर असेल किंवा मिलियन्स ऑफ इयर किंवा 100 इयर्स धरू आपण, 100 इयर्स असेल, 100 इयरनंतर परत पुन्हा काय झाली, त्या ठिकाणी
ग्रासेस असेल, श्रब असेल, शेड इंटॉलरंट ट्री असेल, त्यांची त्या ठिकाणी काय झाली डेव्हलपमेंट झाली. म्हणजे त्या ठिकाणी तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये पाऊस व्हायला लागला. आता तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये कधीमध्ये त्या ठिकाणी काय झाला पाऊस व्हायला लागला. परंतु पाऊस व्हायला लागला म्हणजे खूप जास्त पाऊस व्हायला लागला का नाही, तर त्या एरियामध्ये कधीतरी त्या ठिकाणी सीझनमध्ये 2-4 दिवस किंवा 4-5 दिवस त्या ठिकाणी पाऊस होत असेल. मग त्यामुळे तो जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये ह्या ज्या स्पीसीज आहेत तर ह्या स्पीसीज त्या ठिकाणी ग्रो झाल्या. ग्रासेस, श्रब, शेड इंटॉलरंट ट्री, तर हे हळूहळू त्या ठिकाणी काय झाले डेव्हलप व्हायला लागली. मग त्या ठिकाणी काय झाली कम्युनिटी त्या ठिकाणी काय झाली डेव्हलप झाली. सुरुवातीला काय झाली हळूहळू एक कम्युनिटी त्या ठिकाणी काय झाली डेव्हलप व्हायला लागली. प्लांट त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होऊ राहिली डेव्हलप होऊ राहिली. छोटे प्लांट असेल, ग्रासेस असेल, श्रब असेल, शेड इंटॉलरंट ट्री असेल, तर हे त्या ठिकाणी काय झाले हळूहळू त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागली. आणि सॉईलचा pH पण त्या ठिकाणी काय झाला हळूहळू, म्हणजे तो जो सॉईलचा pH आहे तर तो त्या सॉईलसाठी काय झाला हळूहळू चांगला होत गेला. म्हणजे सुरुवातीला सॉईलचा pH 9 होता, 9वरून 8 झाला, 8वरून त्यानंतर तो जो pH आहे तर तो 7पर्यंत आला. 7वरनं तो जो pH आहे तर तो pH 6.5पर्यंत त्या ठिकाणी तो pH गेला. आणि 6.5पर्यंत गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी टेम्परेचर पण कमी होत गेलं. सुरुवातीला टेम्परेचर खूप जास्त होतं, 40 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर हळूहळू टेम्परेचर कमी होत गेलं. नॉर्मल जे टेम्परेचर आहे तर ते 36 किंवा 27 डिग्री सेल्सिअस किंवा 36 डिग्री सेल्सिअसपर्यंत किंवा त्या ठिकाणी 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर हळूहळू त्या ठिकाणी मेंटेन होत गेलं. ते जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर हळूहळू त्या ठिकाणी काय झालं मेंटेन होत गेलं. आणि सॉईलचं त्या ठिकाणी pH चांगला होत गेला. सॉईलचा pH त्या ठिकाणी जवळजवळ 6.5 किंवा 7पर्यंत त्या ठिकाणी pH त्या ठिकाणी झाला. आणि ती जी सॉईल आहे तर ती सॉईलची फर्टिलिटी त्या ठिकाणी इन्क्रीज झाली. सॉईलची फर्टिलिटी त्या ठिकाणी इन्क्रीज झाल्यामुळे ती जी प्लांट आहे ते प्लांट त्या ठिकाणी व्यवस्थित डेव्हलप व्हायला लागली. छोटे ग्रासेस असेल, श्रब असेल, शेड इंटॉलरंट ट्री असेल, तर ते हळूहळू त्या ठिकाणी काय झाले डेव्हलप व्हायला लागले. हळूहळू त्या ठिकाणी ते डेव्हलप व्हायला लागल्यामुळे ते प्लांटची कालांतराने डेथ झाल्यामुळे ते जे प्लांट आहे तर त्या प्लांटमध्ये असणारे जे न्यूट्रिएंट आहे ते सॉईलमध्ये इन्क्रीज व्हायला लागले. म्हणजे या ठिकाणी 4th स्पीसीस किंवा 3rd स्पीसीसची त्या ठिकाणी डेथ झाली. म्हणजे डेथ कोणत्या कारणाने होऊ शकते की त्या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळे किंवा डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे किंवा फॉरेस्टला आग लागल्यामुळे ते जे त्या सॉईलमध्ये ते जे प्लांट आहे किंवा ते जे आलेले जे ग्रासेस आहे, श्रब आहे, शेड इंटॉलरंट ट्रीज आहे तर त्यांचे न्यूट्रिएंट त्या सॉईलमध्ये काय झाले रिच झाली. त्यांची जी न्यूट्रिएंट आहे तर त्याचं सॉईलमध्ये काय झाले इन्क्लूड झाली. म्हणून ती जी सॉईल आहे ती त्या सॉईलची त्या ठिकाणी काय झाली फर्टिलिटी इन्क्रीज झाली. सॉईलमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबल झाले. सॉईलमध्ये आता ही जी तिसरी स्पीसीज आहे 1, 2, 3 म्हणजे 3 स्पीसीज सॉईलमध्ये या ठिकाणी काय झालं मिक्स झाल्या. आणि ह्या ज्या 3 स्पीसीज आहेत तर यांच्यामध्ये काही अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट अवेलेबलच असणारे. म्हणजे हे जे न्यूट्रिएंट आहे तर हे न्यूट्रिएंट काय झाले त्या सॉईलमध्ये इनरिच झाले. त्या सॉईलची फर्टिलिटी वाढली. सॉईलची फर्टिलिटी वाढल्यामुळे ते जे प्लांट आहेत ते हळूहळू त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागले. प्लांट हळूहळू त्यामध्ये डेव्हलप व्हायला लागल्याच्यानंतर एक कम्युनिटी त्या ठिकाणी तयार झाली. आणि ती जी कम्युनिटी आहे तर त्या कम्युनिटीचं कन्व्हर्जन पुढे जाऊन एका इकोसिस्टीममध्ये व्हायला लागलं. कम्युनिटीमध्ये त्या ठिकाणी डिफरंट काइंड ऑफ स्पीसीज त्या ठिकाणी अवेलेबल होतात. ती कम्युनिटीमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज त्या ठिकाणी बघायला भेटतात. आयदर प्लांटच्या त्यामध्ये काय असेल वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज असेल, ॲनिमलच्या त्या ठिकाणी हळूहळू ॲनिमल पण त्या ठिकाणी डेव्हलप होत गेले. ॲनिमलच्या पण वेगवेगळ्या स्पीसीज आपल्याला त्या ठिकाणी त्या फॉरेस्टमध्ये किंवा त्या एरियामध्ये त्या कम्युनिटी इकोसिस्टीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत होत्या. मग हळूहळू त्या ठिकाणी कम्युनिटी इकोसिस्टीम डेव्हलप झाली. आणि असं करत करत त्या ठिकाणी क्लायमॅक्स कम्युनिटी येऊन पोचली.
म्हणजे इथे सिरल स्टेजेस काय झाल्या, इन्क्रीज होत गेल्या. सिरल स्टेजेस 1, 2, 3, 4 अशा त्या ठिकाणी सिरल स्टेजेस काय झाल्या, इन्क्रीज होत गेल्या. सिरल स्टेजेसमध्ये चेंजेस होत गेले. जसजशा सिरल स्टेजेसमध्ये चेंजेस होत गेले तसतसं त्या ठिकाणी ती जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी डेव्हलप होत गेली आणि त्या कम्युनिटीचं कन्व्हर्जन एका इकोसिस्टीममध्ये होत गेलं. त्या कम्युनिटीचं जे कन्व्हर्जन आहे तर ते कशामध्ये झालं, एका इकोसिस्टीममध्ये तिचं कन्व्हर्जन झालं. इकोसिस्टीममध्ये आपल्याला ऑल काइंड्स ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स त्या ठिकाणी बघायला भेटतात. ती इकोसिस्टीम म्हणजे काय, तर त्या इकोसिस्टीममध्ये काय असणार आहे, वेगवेगळ्या किंवा सर्व प्रकारचे त्यामध्ये प्लांट अवेलेबल असलेले, सर्व प्रकारचे ॲनिमल्स त्यामध्ये अवेलेबल असलेले आणि त्या प्लांटचं किंवा त्या ॲनिमलचं किंवा त्यामध्ये असणाऱ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग किंवा त्यामध्ये असणारे बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट यांचं त्या ठिकाणी काय असतं, इन्व्हायरमेंटची रिलेशन त्या ठिकाणी असतं. जी इकोसिस्टीम आहे तर त्या इकोसिस्टीमचं त्या ठिकाणी काय असतं, जे इकोसिस्टीममध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्यांचं त्या ठिकाणी काय असतं, सराउंडिंग इन्व्हायरमेंटबरोबर त्या ठिकाणी काय असतं, रिलेशन असतं. सराउंडिंग इन्व्हायरमेंटबरोबर त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला रिलेशन बघायला भेटतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. मग इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट त्या ठिकाणी डेव्हलप होतात. ते बायोटिक कॉम्पोनंट जर त्या ठिकाणी जर बघितले आपण, बायोटिक कॉम्पोनंट, अबायोटिक कॉम्पोनंट. बायोटिक कॉम्पोनंटमध्ये कोण येईल, प्लांट आणि ॲनिमल्स त्या ठिकाणी येतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट असलेले, ॲनिमल असलेले ते कशामध्ये येतात, ते बायोटिक कॉम्पोनंटमध्ये येतात. ते अबायोटिक कॉम्पोनंटमध्ये कोण येतं, एअर असेल, वॉटर असेल, लाईट असेल, तर हे त्या ठिकाणी कशात येतात, ते अबायोटिक कॉम्पोनंट. आणि हे अबायोटिक कॉम्पोनंटशिवाय इकोसिस्टीम त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकत नाही. कारण प्लांटला आणि ॲनिमलला त्यांच्या गरजा कंप्लीट करण्यासाठी लाईटची गरज लागते, सॉईलची गरज लागते, त्यानंतर वॉटरची पण सर्वात जास्त गरज लागते. मग त्यामुळे बायोटिक आणि अबायोटिक जे कॉम्पोनंट आहे तर ते त्यांचं रिलेशन सराउंडिंग इन्व्हायरमेंटबरोबर खूप जास्त घनिष्ठ असतं. त्याशिवाय इकोसिस्टीम त्या ठिकाणी कंप्लीट होत नाही आणि तिथे एक क्लायमॅक्स कम्युनिटी हळूहळू त्या ठिकाणी काय झाली, डेव्हलप झाली. क्लायमॅक्स कम्युनिटी एक स्टेबल कम्युनिटी आहे. क्लायमॅक्स कम्युनिटी काय, एक स्टेबल कम्युनिटी आहे. पायोनियर जी स्टेजेस आहे तर ती स्टेबल स्टेज नाही, तर ती त्या ठिकाणी काय, तिच्यामध्ये इन्स्टॅबिलिटी खूप आहे. इन्स्टॅबिलिटी का आहे, कारण त्या ठिकाणी हायर टेम्परेचर आहे, वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, त्या ठिकाणी प्लांट अवेलेबल नाही आहे, म्हणून ती काय त्या ठिकाणी इनस्टेबल स्टेज आहे. ती काय त्या ठिकाणी पायोनियर स्टेज आहे. क्लायमॅक्स स्टेज ही खूप स्टेबल स्टेज आहे. तर हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लायमॅक्स स्टेजमध्ये पण त्या ठिकाणी चेंजेस होऊ शकते. सक्सेशन जर बघितलं आपण तर सक्सेशनमध्ये रिव्हर्सल प्रोसेस पण त्या ठिकाणी होऊ शकते. क्लायमॅक्समधून ती परत पायोनियरमध्ये सुद्धा जाऊ शकते. क्लायमॅक्समधून ते पायोनियरमध्ये पण जाऊ शकते. कशी जाऊ शकेल ती पायोनियरमध्ये, कारण ती जी क्लायमॅक्स स्टेज आहे ती त्या क्लायमॅक्स स्टेजमध्ये हाय अमाऊंटमध्ये डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा होतं, हाय टेम्परेचर झाल्यामुळे सुद्धा होईल. पण अशी जी परिस्थिती आहे तर ते आत्ताची जी कंडिशन आहे तर ह्या कंडिशनमध्ये ती होऊ शकत नाही. कारण गव्हर्मेंटनी तिच्यावरती खूप जास्त रूल्स त्या ठिकाणी तयार केलेले, इकोसिस्टीमचे खूप जास्त ॲक्ट त्या ठिकाणी, काही कायदे त्या ठिकाणी तयार केलेले की त्यामुळे ती जे फॉरेस्ट आहे तर त्या फॉरेस्टची त्या ठिकाणी कन्झर्वेशन केलं जातं. फॉरेस्टचं त्या ठिकाणी कन्झर्वेशन केलं जातं, इकोसिस्टीमचं कन्झर्वेशन केलं जातं. काही एक्सिच्यू कन्झर्वेशन असेल तर ते त्या ठिकाणी केली जातात. म्हणून इकोसिस्टीम त्या ठिकाणी आजपर्यंत टिकलेली आहे. जर इकोसिस्टीम त्या ठिकाणी कोलॅप्स झाली, इकोसिस्टीममधले काही जे ॲनिमल्स आहेत तर ते हळूहळू त्या ठिकाणी रिग्रेड व्हायला लागली तर इकोसिस्टीम त्या ठिकाणी कोलॅप्स होऊ शकते आणि ती जी इकोसिस्टीम आहे तर ती परत पुन्हा इंटरमिजिएट स्टेजेस किंवा पायनियर स्टेजेसमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकेल. मग या ठिकाणी इम्पॉर्टंट ज्या स्टेजेस आहे तर त्या स्टेजेस कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये पायोनियर स्टेजेस असेल, सिरल स्टेजेस असेल, क्लायमॅक्स स्टेजेस असेल. तर ह्या 3 इम्पॉर्टंट त्यामध्ये स्टेजेस आहे. तर जे पायोनियर स्टेजेसपर्यंत होतं, सुरुवातीचा जो बेर रॉक एरिया होता तर तिथपर्यंत काय होतं, प्रायमरी सक्सेशन होतं.
तिथून पुढे प्रायमरी स्टेजेसच्या नंतर ज्या इंटरमिजिएट ज्या स्टेजेस होत्या तर तिथपर्यंत त्या ठिकाणी काय होतं, सेकंडरी सक्सेशन होतं. तिथून पुढे आफ्टर पायनियर स्टेजेस तिथून पुढे आपल्याला काय बघायला भेटतं, सेकंडरी सक्सेशन त्यामध्ये बघायला भेटतं. तिथून पुढे आपल्याला काय बघायला भेटत होतं, सेकंडरी सक्सेशन. तर कुठपर्यंत, क्लायमॅक्स स्टेजेसपर्यंत, क्लायमॅक्स कम्युनिटीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटत होतं, क्लायमॅक्स कम्युनिटीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला भेटत होतं, सेकंडरी सक्सेशन बघायला भेटत होतं. मग सेकंडरी सक्सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिरल स्टेजेस त्यामध्ये येत होतं. सिरल स्टेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी स्पीसीज आल्या, त्या स्पीसीज आल्या, त्या ग्रोथ झाल्या, त्यांची डेथ झाली. डेथ झाल्याच्यानंतर डिकम्पोजरनी त्यांचं डिकम्पोजिशन केलं, न्यूट्रिएंट तयार झाले, सॉईलमध्ये pH इन्क्रीज झाला, सॉईलचा pH त्या ठिकाणी चांगला झाला. त्यामुळे प्लांट हळूहळू ग्रो करायला लागले. प्लांट ग्रो करायला लागल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू एक कम्युनिटी इकोसिस्टीम तयार झाली, एक कम्युनिटी तयार झाली आणि त्या कम्युनिटीपासनं त्या ठिकाणी एक इकोसिस्टीम डेव्हलप झाली. आणि त्या इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आणि ॲनिमल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. ते आणि त्यानंतर सर्वात लास्टला एक क्लायमॅक्स कम्युनिटी त्या ठिकाणी डेव्हलप झाली. मग ही जी कम्युनिटी आहे तर ही 1 किंवा 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप नाही झाली, तर तिच्यासाठी खूप जास्त पिरियड्स लागले, खूप जास्त काळ लागला, मिलियन्स ऑफ इयर लागले. तेव्हा कुठेतरी जाऊन एक इकोसिस्टीम त्या ठिकाणी डेव्हलप झाली, एक क्लायमॅक्स कम्युनिटी त्या ठिकाणी येऊन काय झाली, एक डेव्हलप झाली त्या ठिकाणी. मग त्यामध्ये झेरॅक्स सक्सेशन असेल म्हणजे डेझर्ट एरियामधले सक्सेशन असेल, हायड्रॅचे सक्सेशन असेल म्हणजे वॉटरमध्ये कशा प्रकारे सक्सेशन होतं ते त्यामध्ये पण दिलेलं आहे. मग यामध्ये आपण प्रायमरी सक्सेशन असेल, सेकंडरी सक्सेशन असेल तर ते त्यामध्ये बघितलं आपण. त्यानंतर आपण सुरुवातीला पायोनियर स्टेज बघितली, त्यानंतर पायोनियर स्टेजेसनंतर आपण काही सिरल स्टेजेस त्या ठिकाणी बघितल्या, त्यानंतर क्लायमॅक्स स्टेज आपण त्या ठिकाणी बघितली आणि ह्या सर्वांना एकत्रित काय म्हणतो आपण, सिरे म्हणतो आपण. या सर्वांना एकत्रित त्या ठिकाणी काय म्हणतो, सिरे. तर यामध्ये आपण इकॉलॉजिकल सक्सेशन हा जो टॉपिक आहे तर हा पूर्णपणे त्या ठिकाणी काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. जर यामध्ये जर कोणाला काही जर अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि विचारा. आणि प्लीज माझा हा जो चॅनल आहे तर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असेल जे CET नीटचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट पार्ट आहे, स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. याला जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला त्या ठिकाणी शेअर करा.